नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ज्योतिषवाणी टीव्ही या चॅनलवर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील. चला तर मग मित्रांनो, सुरू करूयात. पण त्यापूर्वी संपूर्ण श्रद्धेने कमेंट करून नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन ही राशी बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. बुध हा बुद्धी, वाणी, विचार, तर्क, लेखन, गणित, व्यवहार व संवाद यांचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात विचारशक्ती, बोलण्याची कला, चपळपणा आणि बदल स्वीकारण्याची क्षमता फार महत्त्वाची भूमिका बजावते. या राशीचे चिन्ह जुळे असल्याने द्वैत, दोलायमान विचार, बहुगुणी स्वभाव हे या लोकांचे ठळक वैशिष्ट्य असते. 1. मिथुन राशीचा मूलभूत स्वभाव. मिथुन राशीचे लोक अत्यंत चतुर, बुद्धिमान, जिज्ञासू आणि संवादप्रिय असतात. त्यांना नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. एकाच विषयात अडकून न राहता अनेक क्षेत्रात रस घेणे हा त्यांचा स्वभाव असतो. त्यामुळे ते बहुगुणी असतात, पण कधीकधी स्थैर्याचा अभाव जाणवतो. हे लोक लवकर मित्र बनवतात, समाजात मिसळतात आणि आपल्या बोलण्याने समोरच्याला प्रभावित करतात. विनोदबुद्धी, तर्कशुद्ध विचार आणि प्रसंगावधान ही त्यांची मोठी ताकद आहे. मात्र मन सतत बदलणारे असल्याने निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. आयुष्यात अनेक वेळा हे करावे की ते करावे असा प्रश्न त्यांना पडतो. 2. बालपण व किशोरवय. मिथुन राशीचा मुलांचे बालपण साधारणतः चैतन्यपूर्ण असते. लहानपणापासूनच ते खूप प्रश्न विचारणारे, हुशार आणि चपळ असतात. शाळेत शिक्षकांचे लक्ष वेधून घेतात, कारण ते पटकन शिकतात आणि उत्तर देण्यात पुढे असतात. वाचन, बोलणे, अभिनय, कविता, निबंध, वक्तृत्व स्पर्धा अशा उपक्रमांत ते चमकतात. किशोर वयात त्यांचे मन अधिक चंचल होते. अनेक गोष्टी करून पाहण्याची इच्छा, नवीन मित्र, नवीन छंद यामुळे आयुष्य रंगतदार असते. मात्र या काळात एकाग्रतेचा अभाव आणि भावनिक अस्थैर्य जाणवू शकते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची बुद्धी योग्य दिशेने विकसित होते. 3. शिक्षण व बौद्धिक विकास. मिथुन राशीच्या लोकांसाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. हे लोक पारंपरिक शिक्षणासोबतच स्वतःहून शिकण्यावर भर देतात. भाषा, गणित, कम्प्युटर, लेखन, पत्रकारिता, कायदा, व्यवस्थापन, IT, मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, रिसर्च अशा क्षेत्रांत ते चांगली प्रगती करू शकतात. आयुष्यात एकाहून अधिक शिक्षणक्रम, कोर्स किंवा कौशल्य आत्मसात करण्याची प्रवृत्ती असते. कधीकधी अभ्यास अर्धवट सोडण्याचीही शक्यता असते, पण अनुभवातून ते शिकत जातात. आयुष्यभर शिकत राहणे हीच त्यांची खरी ओळख असते. 4. करिअर व व्यवसाय. मिथुन राशीच्या लोकांचे करिअर सरळ रेषेत न जाता वळणावळणाचे असते. आयुष्यात 2-3 वेळा करिअर बदलण्याची शक्यता असते. मात्र प्रत्येक बदल त्यांना काहीतरी नवीन शिकवतो. संवाद कौशल्यावर आधारित नोकऱ्या त्यांना अधिक मानवतात. पत्रकार, लेखक, संपादक, न्यूज अँकर, ट्रेनर, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, फ्रीलान्सर, ट्रॅव्हल गाईड, व्यवसाय सल्लागार अशा क्षेत्रांत त्यांना यश मिळते. व्यवसायात ते कल्पनक आणि हुशार असतात, पण सातत्य आणि संयम ठेवणे गरजेचे असते. मध्यम वयानंतर करिअरमध्ये स्थैर्य येते आणि समाजात प्रतिष्ठा वाढते. 5. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत मिथुन राशीचे जीवन चढ-उतारांनी भरलेले असते. पैसा कमावण्याची बुद्धी त्यांच्याकडे असते, पण पैसा साठवण्याची सवय कमी असू शकते. खर्च करण्याची प्रवृत्ती, अचानक निर्णय आणि बदलती आवड यामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते. योग्य नियोजन, बचतीची सवय आणि दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य नक्की मिळते. व्यवसाय, कमिशन, फ्रीलान्स काम, लेखन किंवा साईड इन्कममधून अतिरिक्त पैसा मिळण्याची शक्यता असते. 6. प्रेम जीवन. मिथुन राशीचे लोक प्रेमात आकर्षक, बोलके आणि रोमॅन्टिक असतात. ते जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलतात आणि नात्यात मैत्रीला महत्त्व देतात. त्यांना बौद्धिक जुळवणी महत्त्वाची वाटते. मात्र मन चंचल असल्याने प्रेमात संभ्रम, गैरसमज किंवा एकाहून अधिक आकर्षण होऊ शकते. योग्य व्यक्ती मिळाल्यास ते निष्ठावान आणि काळजी घेणारे जोडीदार बनतात. प्रेमात संवाद टिकवला तर नातं मजबूत राहते. 7. विवाह व कौटुंबिक जीवन. विवाहानंतर मिथुन राशीच्या व्यक्तींचे जीवन जबाबदाऱ्यांनी भरलेले असते. जोडीदार बुद्धिमान, समजूतदार आणि संवादप्रिय असतो.
घरात चर्चा, विचारविनिमय आणि सामाजिक संपर्क जास्त असतो. कधीकधी बोलण्यामुळे वाद होऊ शकतात, पण संवादानेच ते मिटतात. मुलांशी मैत्रीपूर्ण नाते असते. वृद्धाकाळात कुटुंबाचा आधार मिळतो, विशेषतः जर नातेसंबंध जपले असतील तर. 8. सामाजिक जीवन व मैत्री. मिथुन राशीचे लोक समाजप्रिय असतात. मित्रांचा मोठा गोतावळा, ओळखी, संपर्क हे त्यांचे भांडवल असते. ते लोकांना जोडणारे दुवा बनतात. कार्यक्रम, सभा, चर्चा, प्रवास यामध्ये ते सक्रिय असतात. मात्र वरवरची मैत्री जास्त आणि खोल नातं कमी असू शकते. आयुष्याच्या उत्तरार्धात ते निवडक, विश्वासू मित्रांवर भर देतात. 9. आरोग्य. सामान्यतः मिथुन राशीचे आरोग्य ठीक असते, पण मानसिक ताणाचा परिणाम शरीरावर होऊ शकतो. नर्वस सिस्टम, श्वसनसंस्था, त्वचा, झोपेचे विकार यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अतिविचार, अनियमित दिनचर्या आणि कामाचा ताण टाळावा. योग, प्राणायाम, ध्यान, चालणे आणि वाचन यामुळे मानसिक संतुलन राखता येते. 10. मध्यम वयातील बदल. मध्यम वयात मिथुन राशीचे लोक अधिक परिपक्व होतात. अनुभवामुळे निर्णय क्षमता वाढते. करिअरमध्ये स्थैर्य, आर्थिक सुधारणा आणि सामाजिक मान सन्मान मिळतो. या काळात ते आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी करतात. अध्यापन, सल्लागार भूमिका किंवा लेखन यातून समाधान मिळते. 11. वृद्धापकाळ व जीवनाचा उत्तरार्ध. वृद्धापकाळात मिथुन राशीचे लोक मानसिकदृष्ट्या सक्रिय राहतात. वाचन, चर्चा, लेखन, टीव्ही, प्रवास यांत त्यांना रस असतो. कुटुंबाचा आधार, नातवंडांचा सहवास आणि समाजात सन्मान मिळतो. जर आरोग्याकडे लक्ष दिले असेल तर वृद्धापकाळ सुखकारक व समाधानकारक ठरते. 12. मिथुन राशीसाठी सोपे ज्योतिषीय उपाय. बुधवारी हिरवे कपडे घालणे, ओम बुधाय नमः मंत्राचा जप करणे, पुस्तक, पेन किंवा वह्या दान करणे, सत्य बोलण्याची सवय लावणे, मेंदू शांत ठेवण्यासाठी ध्यान करणे. श्री स्वामी समर्थ.